सेंटर फॉर जैनिझम हा एक या जैन इतिहासातला, जैन समाजातला, जैन परंपरेतला एक फार मोठा आशेचा किरण मला वाटतो की इथे हे जैनिझम सेंटर सुरू झालेलं आहे. आणि हे सुरू करणारे सर्वजण माझ्या समोर उपस्थित असणारे, ज्यांचं वाचून, ज्यांचं ऐकून, ज्यांच्याकडे बघून आम्ही काही लिहायचं वाचायचा प्रयत्न केलो, ते डॉक्टर जोरापुरकर सर, ज्याने आताच आपलं अध्यक्षीय आमच्या समोर मांडलं आणि ज्या परिघाबाहेर जैन बौद्ध तत्वज्ञान फेकलं गेलेलं आहे. आणि वसाहतवादी काळानंतर 200 वर्ष झाली, अजूनही आम्हाला मध्यवर्ती धारेमध्ये घुसण्यासाठी जो प्रयत्न करावा लागत आहे, त्या प्रयत्नाचे पहिले योद्धे असं म्हणूया जोरापुरकर सर, आणि त्यांचा गौरव ज्यांनी केला महाराष्ट्रातले प्रख्यात विचारवंत डॉक्टर उमेश लगाडे सर, ज्याने आयुष्यभर जैन इतिहास खोदत खोदत जवळजवळ 40-45 पुस्तके लिहिली आहेत, ते डॉक्टर गजकुमार शहा, ज्यांनी निमंत्रित केलं मला इथं आणि ज्या या सेंटरसाठी अग्रेसिव्हपणे प्रयत्न करतात, त्या प्रज्ञाताई, त्यांच्या सोबतीने काम करणारे प्राध्यापक कीर्तिकुमार भाऊ, भरत भाऊ, आमच्यावर नेहमीच प्रेम करणारे माननीय राजाभाऊ डोरगावकर, त्याचबरोबर इथं उपस्थित असणाऱ्या डॉक्टर हेमलता जोरापुरकर, डॉक्टर अमित जोरापुरकर, नव्यानं जैन आणि इतिहास संशोधन क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे प्राध्यापक रुपेश मडकर, नागपूरहून आमच्या सह अध्यायी समता जैन, आणि इथं सगळे मोठे लोक आहेत, मला नावं माहीत नाही, पण आपल्या सर्वांचा आदर करतो. आणि हा जो जैन परंपरेतला एक आशेचा किरण ज्याला म्हणतो, तो आशेचा किरण इथे सुरू झाला. यापूर्वी 50 वर्षापूर्वी मला वाटते जोरापूर काका ज्या वेळा काम करत होते, त्या काळामध्ये भारतीय ज्ञानपीठ, जीवराज ग्रंथमाला या संस्थांनी हे काम केलं होतं. आणि गेले 40-50 वर्ष पुन्हा ही या सगळ्या संस्था या कामामध्ये दिल्या पडलेल्या आहेत. आणि अशा काळामध्ये हे स्टडी सेंटर सुरू झालेलं आहे. आणि या स्टडी सेंटरमध्ये डॉक्टर विद्याधर जोरापुरकर यांना आपल्या साहित्यावर याची गहिरी, याची डोळा, त्यांना हा एक क्षण अनुभवण्याचा हे फार कमी विद्वानांच्या वाट्याला येते. जैन परंपरेमधल्या विद्वानांची उपेक्षा हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय. तर काकांना हे ऐकता येतंय याचं त्यांच्यापेक्षा मला पण एवढं समाधान वाटते. आम्ही खूप छोटी माणसं आहोत, बोलताना चुकणार आहोत, आणि ते चुकलेलं बोलणार पण नाही, ते आणि काहीतरी मार्गदर्शन करतील. तर 20 वर्षांनी तर या इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे असं इतिहासकार म्हणतात. पण मला वाटतं की सातत्यानं ह्या ज्या जैन संस्था आहेत, जैन परंपरा आहेत, त्यांनी आपली एनर्जी अनेक ठिकाणी खर्च करत असतात. पण अशा ठिकाणी ही एनर्जी खर्च करणं ही आपल्या संस्कृतीचं संवर्धन, संरक्षण करण्याचं एक फार महत्वाचं साधन आहे. आणि हे कोण करायचं हा मोठा प्रश्न आज समाजात आहे. म्हणजे राम मंदिराला जेवढे पैसे लागले नाहीत तेवढे साहेब जैन मंदिराला का पैसे खर्च केले जात आहेत. पण कारंजासारख्या ठिकाणी हे काम कोणीतरी सुरू केलेलं आहे. ही फार मोठी आशेची बाब आहे. गेल्या 50 वर्षामध्ये जैन लोकांनी अभिमानानं सांगतो आम्हाला की आमची परंपरा आम्हाला नॉस्टॅल्जिया झालेली आहे.
आमच्याकडे एवढे पैसे आहेत, आम्ही भारताची अर्थव्यवस्था चालवतो, असे करतो तसं करतो, आम्ही IT मध्ये आहोत, आम्ही परदेशात आहोत. पण जैन तत्वज्ञानामध्ये साक्षर लोक किती आहेत? जैन तत्वज्ञान आणि ज्ञान क्षेत्रामध्ये नवी पिढी किती आहे? एक आम्ही जुनापूरकर अलीकडे दिसतात. पण या 50 वर्षामध्ये जेवढी प्रगती इतर क्षेत्रामध्ये जैन परंपरेने केली, जैन धर्माने केली, तेवढी या ज्ञान क्षेत्रामध्ये प्रगती केलेली नाही. आणि ह्यासाठी ही नवीन पिढी पुढे आली पाहिजे. 50 वर्षापूर्वी डॉक्टर A. उपाध्ये होते, डॉक्टर नथुराम प्रेमी होते, डॉक्टर हिरालाल जैन होते, डॉक्टर कैलाशचंद्र शास्त्री होते, झोरापूर काका काम करत होते त्या काळामध्ये. आमच्या भागामध्ये सुभाषचंद्र अकोळे होते, किल्लेदार सर होते, आमच्या भागामध्ये संघवे सर काम करत होते. पण गेल्या 50 वर्षामध्ये यांनी काम केल्यानंतर 40-50 वर्षामध्ये दुसऱ्या तिसऱ्या पिढीमध्ये कोणीही अभ्यासक किंवा तत्वचिंतक किंवा आता बगाडे सरांनी सांगितलं ते काकांनी जे धनुष्य पेललं त्याच्या नादी लागायला तयार नाही. आज आम्ही जे संशोधन करतोय ते यांनी जे केलेलं आहे, जे उष्ट्या पत्रावळ्या करून या गोळा दहावी कळा कवित्वाची अशी आमची अवस्था. ह्यांनी केलं आणि ते आम्ही गोळा केला. सर म्हणजे सर मी ह्यांनी जर शोधलं नसतं तर आम्ही कुठलं संपादित केलं असतं. त्यांनी 50 वर्षांपूर्वी संशोधित केलं, त्यांनी अनेक मठ मंदिरे धुंडाळली, अनेक ठिकाणी त्या काळामध्ये साधनं नसताना ते गेले आणि त्यांनी ज्या नोंदी करून ठेवलेल्या त्या नोंदी होत्या म्हणून आम्ही कुठेतरी संपादन करायच्या नादी लागलो. आज मडकर सर येतात तिकडे आणि त्यांच्या या संदर्भानेच काही शोधायचा प्रयत्न करत असतो. आणि यांनी सोडून दिलेलं म्हणजे सोडून दिलं याचा अर्थ सोडून दिलं नाही त्यांनी, पण त्यांच्या आयुष्याच्या मर्यादा, त्यांच्या प्रवासाच्या मर्यादा, सगळ्या मर्यादा लक्षात घेता त्यांचं राहिलेलं जे काही काम आहे ते आम्ही थोडं थोडं करत आहोत. हे करत असताना या लोकांनी म्हणजे काकांनी या संशोधनामध्ये ज्या फटी सोडून दिलेल्या आहेत, ज्या दिशांचं सूचन केलेलं आहे, अनेक जागा सुचवून टाकलेल्या आहेत त्यांनी. त्या सुचवलेल्या जागांची जरी चर्चा 2 दिवस आपण केली आणि त्यातून शेकडो विषय, शेकडो मार्ग आपल्याला या संशोधनातून दिसतात. आणि मग अजूनही त्यांनी खंत व्यक्त करतात नेहमी की आम्ही 15व्या शतकानंतर मराठी जैन साहित्य शोधलं, पण 15व्या शतकापूर्वीचं शोधणार कोण? आणि एक 12-15 वर्षापूर्वी त्यांनी अनेक अशा गोष्टी बोलता बोलता सोडल्या होत्या. तर तिकडे जाणार कोण? ह्या सगळ्या खूप मोठ्या गोष्टी राहिलेल्या आहेत. डॉक्टर A. उपाध्ये यांनी अनेक ग्रंथांच्या इंग्रजी प्रस्तावना लिहिल्या, अनेक ग्रंथ त्यांनी संपादित केले आणि ती संपादनं जगभर गेली. आणि 50 वर्षापूर्वी जैन साहित्य म्हणजे श्वेतांबर लोकांनी संपादित केलेलं साहित्य हेच तुम्ही जैनींचं चरित्र वाचून तर लक्षात येईल की दिगंबर परंपरेतलं साहित्य जगाला माहीत नव्हतं. या लोकांनी या परंपरा भारतामध्ये असा काही भेद करायचा नाही आहे, पण याही परंपरांचं एवढं मोठं समृद्ध आहे, हे सगळं यांच्यामुळं आज आपल्याकडे आलेलं आहे. मग अशी बगाडेसर म्हणाले की इतिहास बदलून जाईल. मध्ययुगीन काळातल्या जैन साहित्याचा अभ्यास करायला लोकांनी सुरुवात केली आणि आज अभिजात दर्जा मागायला लागलो आम्ही मराठी भाषेला. आता कुठं जायला लागतं लोकांना? नेमाडे असू देत, पठारे असू देत, त्यांना शेवटी आमच्या अपभ्रंश साहित्याकडे यावं लागतं. वसुधैव हिंदीपर्यंत 4थ्या शतकापर्यंत जावं लागतं. हेच जर अगोदर लोकांनी मराठीचा उगम हा संस्कृत प्राकृत अपभ्रंश मराठी असा नसून तो प्राकृत अपभ्रंश मराठी आहे हे सांगितलं असतं तर आपण आधीच आपल्याला अभिजात दर्जा मिळाला असता. सरांनी सांगायचा प्रयत्न केलाय पण ते कोणी बघितलंच नाही. अजूनही आम्ही म्हणतो की मराठी भाषा संस्कृत उद्भव आहे. चूक आहे, ते चूक म्हणून सांगणार कोण? आणि आता लक्षात यायला लागलं यांच्या की आपल्याला मराठीच्या मागे जायचं असेल तर जैन साहित्याकडेच जावं लागतं, अपभ्रंश साहित्याकडेच जावं लागतं आणि मग आपण पहिल्या दुसऱ्या शतकापर्यंत पोहोचू शकतो.
असो, ह्या अनेक संशोधनाच्या चर्चा आहेत. आपण जोरापूरकर काकांच्या योगदानाबद्दल थोडं बोलणार आहोत. जैन अभ्यासकांमध्ये वेगवेगळ्या अभ्यासकांच्या टीम आहे. काही अभ्यासक सिद्धांतवादी आहेत, काही अभ्यासक साहित्यवादी आहेत, काही इतिहासवादी आहेत, काही कर्मठ परंपरावादी आहेत, आणि या सगळ्यांचं एकमेकाशी जमत नाही. सिद्धांतवादी जे आहेत ते साहित्यवादी आणि इतिहासवाद्यांना वेडात करतात. ते म्हणतात की आपलं आयुष्य हे प्रेत उकडून काढणारे लोक आहेत असं म्हणतात. पुरलेलं प्रेत उकरून काढणार, ह्याच्यातून काहीच निष्पत्ती होणार नाही असं सिद्धांतवाद्यांना. ते म्हणतात की अरे आत्मकल्याणासाठी अभ्यास करा, कशाला उकरत बसलाय जुनं, असं म्हणणारे एक सिद्धांतवादी आहे. आणि याचा परिणाम असा होतो की या सगळ्यांच्या ताळमेळ बसत नाही आणि त्यामुळे आपल्या सगळ्या परंपरेचं नुकसान होतं. परंतु एकाच वेळी सिद्धांतवादी असणं, साहित्यवादी असणं, इतिहासवादी असणं, हे सगळं काम काकांनी केलेलं आहे. 18 ग्रंथांची यादी मगाशी वाचून दाखवली आहे. मी सगळ्या 18 ग्रंथांवर बोलणार नाही, पण त्यातले काही महत्वाचे जे सैद्धांतिक ग्रंथ आहेत, जे इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत आणि जे साहित्याच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, त्यांच्याविषयी थोडंसं बोलणार आहे. त्यांच्या 18 एकूण कृतींबद्दल 3 भागामध्ये त्यांचं आपल्याला भाग करता येईल. एक जैन सिद्धांत आणि तत्वज्ञान याच्याविषयी त्यांनी लिहिलेलं, संपादित केलेलं साहित्य आहे. त्याचबरोबर जैन इतिहासाचं संशोधन जे आहे, असे काही त्यांच्या 18 ग्रंथामध्ये ग्रंथ आहेत. आणि साहित्य म्हणून स्वतंत्र जी संपादन, मी ग्रंथांची नावं वाचत नाही, रिपीट करत नाही. याशिवाय त्यांनी जे नियतकालिकांबद्दल वृत्तपत्रीय लेखन केलं ते फार महत्वाचं आहे. 20व्या शतकाच्या मध्यावरती काही लोक हे लिहित होते नियतकालिकांमध्ये. जैन नियतकालिकात तर लिहितच होते, पण जैनेतर नियतकालिकामध्ये लिहित होते, तेही त्यांचं काम महत्वाचं. आणि आता एक एक ग्रंथ घेऊन त्याच्यावर एक चर्चासत्र होईल अशा काही संहिता यांनी संपादित केल्या. म्हणजे आज आपल्या संशोधनाचे अनेक शाखा विस्तारित झालेल्या आहेत. संशोधनाचे सिद्धांत, संशोधनाच्या पद्धती आज विद्यापीठांमध्ये आहेत. पण ज्या काळामध्ये विद्यापीठं नव्हती त्यावेळेला ही ज्या संशोधन पद्धती होत्या त्या सगळ्या त्यांनी स्वीकारल्या. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला पाठ संशोधन असं म्हणतो. पाठ चिकित्सा, ग्रंथ संपादन, संहिता संपादन, लेखक अभ्यास, टीकात्मक परीक्षण, सर्वेक्षण, या सगळ्या संशोधनाच्या ज्या पद्धती आहेत त्या सगळ्या पद्धती त्यांच्या ग्रंथांच्या प्रस्तावनांमध्ये आणि संशोधनामध्ये आपल्याला ज्या टिपण्या दिल्या आहेत किंवा परिशिष्ट जोडलेले आहेत त्याच्यामध्ये हे दिसतं. आणि मग हे नुसतं करता करता म्हणजे काकाने नुसतं कुठला तरी कालखंड घेतलाय. म्हणजे मला विचारलं तर तुला काय येतं, मला मराठीतलं जैन साहित्य तेवढं येतं, बाकी तत्वज्ञान येत नाही, इतिहास येत नाही. पण सगळा 2500 वर्षाचा इतिहास त्यांनीच जैन परंपरेचे 3 भाग केलेले आहेत. पहिला जो विकास युग आहे जैन परंपरेतला, किंवा विभिन्न परंपरा युग त्यांनी दुसरे युग म्हटलेलं आहे, आणि भट्टारक युग, या 3ही युगामध्ये ते धावलेले आहेत. मगाशी बगाडे सरांनी सांगितलं की हे एवढा मोठा आवाका समज नाही एखाद्याला, हे त्या माणसाच्या विद्वत्तेचं लक्षण आहे. हा सगळा आवाका म्हणजे महावीरांच्या नंतर 600 वर्ष विकास युग त्याला म्हणतो, तोही त्यांनी आपल्या संशोधनात आणलाय. त्यानंतर विभिन्न परंपरा, श्वेतांबर, दिगंबर आणि आमच्या आचार्यांच्या परंपरा, त्यातले काही ग्रंथ आणि त्याविषयी त्यांचं लेखन आहे. आणि भट्टारकांचं काम तर काय कोणी त्यांचा हातच धरलेला नाही अजून, तो जो मध्ययुगीन कालखंड आहे. आता या सगळ्यामध्ये त्यांचा एक महत्वाचा ग्रंथ आता देतो तो मी काही ग्रंथांची उदाहरणं देतो. विश्वतत्व प्रकाश नावाचा आणि प्रमाप्रेमे नावाचा ग्रंथ आहे. हे 2 ग्रंथ भावसेन आचार्यांनी लिहिले, 13व्या शतकामध्ये हे आचार्य लिहिले. आता हे करताना हाच लेखक का निवडला? शेकडो आचार्य जैन परंपरेमध्ये आणि त्यांचे 2 ग्रंथ निवडले आणि त्यामध्ये त्यांनी हे संपादन केले या 2 ग्रंथांचं. कदाचित त्यांनाच माहीत असेल की ते भट्टारक परंपरा 23व्या वर्षी शोधत असताना हा लेखक काम महत्वाचा वाटला. आणि मूल संघाचे सेनगण परंपरेतले
ज्यांना त्रैविध्य ही पदवी आहे, ही व्याकरण, दर्शन आणि सिद्धांत याच्यामध्ये जे पारंगत असतात. जैन परंपरेमध्ये काही आचार्यांना त्रैविध्य पदवी आहे. मेघचंद्र आचार्य, प्रभाचंद्र, वादी सिंह सुरी आचार्य आणि काही 2-4 आचार्यांची नावं घेता येतील की ज्यांना त्रैविध्य पदवी आहे. त्यापैकी हे एक आहे की ज्या आचार्यांनी न्याय ग्रंथ लिहिले. जैन परंपरेचा अभ्यास करणारे जे लोक आहेत त्यांना माहित असेल की जैन अभ्यासामध्ये न्याय, प्रमाण, स्याद्वाद, अनेकांतवाद, मोक्ष आणि कर्म सिद्धांत हे एवढं समजलं की त्याला जैनांचं सगळं समजलं. पण हे समजता समजता काही लोकांचं आयुष्य जातं. काहीच लोकांना हे समजतं की जे समजणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये काका आहे. आता महाराष्ट्रामध्ये हे समजणारे लोकच नाही आहे की ज्यांना जैनांचा न्याय माहित आहे, जैनांचा सिद्धांत माहित आहे, प्रमाण सिद्धांत काय माहित आहे. क्वचित लोक हाताच्या बोटावर मोजणे आहेत. आणि या सगळ्या परंपरेमध्ये या भावसीन आचार्यांचं काय योगदान आहे न्याय चर्चेमध्ये. न्याय चर्चा सुरू झाली केव्हा की बौद्ध मताचं खंडन करण्यासाठी जैनांनी न्याय चर्चा सुरू केली. कुंदकुंद आचार्यांच्या काही श्लोकांमध्ये ही चर्चा सुरू झाली. समंतभद्र आचार्यांनंतर त्याला विस्तृत रूप दिला. त्याच्यानंतर मग अकलंक आहेत, आणखी पुढं खूप आचार्यांची यादी आहे. मी वाचलेली आहे, पण मी पण नाही म्हणून ते वाचलेल्या लोकांनी नावं सांगतो. तर हे सगळं म्हणजे ही जी आचार्यांची परंपरा आहे ती परंपरा पहिल्यांदा समजून घेतली आहे त्यांनी. मग नुसतं जैन आचार्य समजून घेतलेत का? नाही. या भावसीन आचार्यांच्या चर्चेमध्ये चार्वाकाच्या चर्चेला सुरुवात होते. चार्वाक आहेत, बौद्ध आहेत, सांख्य आहेत, वैदिक आहेत, वैशेषिक आहेत आणि ह्या सगळ्या लोकांची चर्चा सुरुवातीला. आता यांच्या विषयीचा अभ्यास हा पण त्यांनी केलाय. हा कुठपर्यंत आहे? तो कुंदकुंदांच्या पासून 19व्या शतकापर्यंत जेवढे आचार्य आहेत या आचार्यांची माहिती पहिल्यांदा तिने दिलेली आहे. ग्रंथ वाचायला सुद्धा तुम्हाला ती एक वाट घालून दिलेली आहे. आणि मग जैन न्यायाचा विकास कसा होत गेलेला आहे हे करताना त्यांनी जे आचार्यांची सूची केलेली आहे त्यांच्या प्रस्तावनेमध्ये किंवा अन्य मतांचं खंडन मंडन जे आहे त्याचं विश्लेषण केलं. हे खंडन मंडन कसं ठेवायचं, ही सृष्टी काय आहे, हा ईश्वर काय आहे, यांच्याविषयी हे सगळे लोक चर्चा करायचे. म्हणजे यामध्ये बौद्ध आहेत, सांख्य आहेत, किंवा आता मगाशी ज्यांचं वर्णन केलं ते सगळे. आणि या विश्वाच्या उलगड्याविषयी जे भ्रांतीचं विधीपूर्वक खंडन भावसीन आचार्यांनी केलेलं आहे ते इथं जोरापूर काकांनी आपल्याकडे विश्लेषित केलेलं आहे. विशेषतः ते नुसतेच दिगंबर आचार्य शोधत नाही, तर या ग्रंथामध्ये श्वेतांबर मताचे यशोविजय मुनी आहेत, त्यांच्या चर्चेचा पण आधार त्यांनी घेतलेला आहे. ते शिवकाळातले आहेत मुनी आणि त्यांच्या मताचा विचार सुद्धा त्यांनी केलेला आहे. हाच ग्रंथ, याच ग्रंथाप्रमाणे दुसरा जो प्रमाप्रमेय नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये न्याय चर्चा आणि प्रमाण चर्चा. जैन परंपरेमध्ये ही प्रमाण चर्चा खूप काळ झालेला आहे. मधल्या काळामध्ये विशेषतः 7व्या शतकापासून 14व्या शतकापर्यंत ही न्याय चर्चा, प्रमाण चर्चा. आणि मग यातनं अनेकांतवाद आणि साधवाद लोकांना पटवून, म्हणजे अनेकांतवादावर इतकी वाईट टीका. अनेकांतवाद म्हणजे दारू पिलेल्या माणसासारखी अवस्था, भ्रमिष्ट झालेल्या माणसाची अवस्था म्हणजे अनेकांत, असं टीका आहेत वैदिकांच्या. त्याला हे त्यांचं खंडन करण्यासाठी या साधवाद न्याय याच्यावर अनेकांतवादाचा डोलारा उभा आहे. हा 13व्या शतकामध्ये जो खंडन मंडनात्मक हा ग्रंथ आहे तर त्याचं विश्लेषण या प्रमाप्रमेय नावाच्या ग्रंथामध्ये झाले. विशेषतः 7व्या शतकापासून जो शैव, वैष्णव आणि बौद्ध वैदिकांचा जो संघर्ष आहे तो संघर्ष या सगळ्या वादाच्या मुळाशी. आणि हे सगळे वादविवादाचे ग्रंथ या संप्रदायांचा, अनेक भक्ती संप्रदाय वगैरे उदयास आले त्या काळामध्ये, या सगळ्याला तोंड देण्यासाठी हे जैन आचार्य लढत होते. तर त्या सगळ्या चर्चेचं, त्यांच्या खंडन मंडनाचं सूत्र या ग्रंथामध्ये आहे. अशाच प्रकारे त्यांनी स्वयंभू स्तोत्र नावाचा ग्रंथ संपादित केलेला आहे 3ऱ्या शतकामधला आचार्य समंतभद्र यांचा. आणि त्या स्वयंभू स्तोत्राचं जे महत्व आहे की नुसतं तो 24 तीर्थंकरांची स्तुती असा तो ग्रंथ नाही आहे, तर त्याच्यामध्ये
जैन परंपरेचं विस्तृत असं विश्लेषण त्याच्यामध्ये येतं, किंवा त्यांनी संपादित केलेले यशस्वी तिलक चंपू हा म्हणजे ज्याच्यामध्ये कथात्मक ग्रंथ आहे, पण जैन दर्शनाचं हार्द ज्याला म्हणतो ते त्याच्यामध्ये सांगितलं आहे. चंपू काव्य नावाचं काव्य प्रकार आहे की जो जैन परंपरेनं भारतीय परंपरेत आणलेला आहे. ते सगळं या ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. की दोन ग्रंथ उदाहरणासाठी त्यांच्या तात्विक चर्चेसाठी घेतलेले होते. त्यानंतर त्यांचं जे ऐतिहासिक संशोधन आहे ते तर भन्नाट आहे, म्हणजे ते त्याचा हातच कोणी धरू शकत नाही. जैन इतिहास लेखनामध्ये पंडित हिरालाल जैन, नथुराम प्रेमी यांनी जैन साहित्याचा इतिहास लिहिला आहे, किंवा जिनरत्न कोश नावाचा कोश आहे जो सगळ्यांना उपयोगी पडतो आपल्या अभ्यासामध्ये. त्यांच्या बरोबरीनं डॉक्टर सोलापूरकर यांचे काही ग्रंथ लक्षात ठेवावे लागतील. त्याच्यामध्ये त्या ग्रंथांची वीर शासनके प्रभाव आचार्य हा ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये इसवी सन पूर्व 527 ते 13वे शतक की जो काळ आणि त्या काळातलं काहीच माहीत नव्हतं, त्या काळातल्या आचार्यांची एक सूची या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळते, आणि तो त्यांनी संपादित केला बघा. आणि त्यांच्या नंतरचं जे काम आहे त्याच ग्रंथामध्ये की महावीरांच्या नंतर 19वे शतक म्हणजे काकानी काम 13व्या शतकापर्यंत केलंय, त्याच्या पुढचं पासून ते 19व्या शतकापर्यंत, आत्ताच्या 19व्या शतकापर्यंत हे कस्तुरचंद कासलीवाल यांनी त्याच्यामध्ये सूची केली आहे. जे नंतर काम काकांनी परत केलं, म्हणजे कस्तुरचंद कासलीवाल आणि भट्टारक परंपरा आणि त्या काळातल्या आचार्यांची यादी दिली आहे. आणि ते पुढचं म्हणजे काकांनी महावीरांच्या पासून सुरू केलेलं काम ते 19व्या शतकापर्यंतचं काम हे अखंड केलं आहे. म्हणून यांच्या कामाचा आवाका हा 2500 वर्षाचा आहे. आमच्या नेमाडीने एक हिंदू कादंबरी लिहिली, त्यात 5000 वर्षाचा इतिहास दिला आहे. त्यांना की एवढा गौरव काकांना 10 ज्ञानपीठ द्यायला पाहिजे. त्याने 2500 वर्षाचा सगळा इतिहास इथे काढला आहे, आणि त्याच्यामध्ये आचार्य, भट्टारक, ग्रंथकार त्यांचे जीवन आणि साहित्य कृतींचा परिचय. म्हणजे भारतामध्ये असे प्रयत्न नथुराम प्रेमी आणि जैन साहित्य का इतिहास या लेखनातून केले, आणि मराठीमध्ये म्हणजे अज्ञात नावाचे औरंगाबादचे विद्वान गेले, त्यांनी काही अशा कोश रचनांचं काम केलं की ज्याच्यामध्ये काही आचार्यांची माहिती मिळते समजली. पण हे काम काकाने जे केलेलं आहे ते एकत्र केलं तर एक मोठा कोश आपल्या सगळ्या जैन परंपरेमध्ये निर्माण होईल. त्यानंतर त्यांचं दुसरं काम जे आहे म्हणजे आचार्यांची परंपरा जशी सांगितली, त्यांनी प्रत्येक ग्रंथामध्ये त्यांच्या प्रस्तावना बघितल्या तर त्याच्यामध्ये एक कोश आहे. दुसरं त्यांचं महत्वाचं काम काय असेल तर शिलालेखांचं काम. मगाशी सांगितलं की शिलालेखांचं काम कुणाचंही काम नाही. महाराष्ट्रातील काही विद्वान हे शिलालेखाचं काम केलेले आहेत. मला वाटते कोलते एक आहेत, त्यानंतर मिराशी आहेत, आणि त्यानंतर मग हे हिरालाल जैन आहेत. काही हाताच्या बोटावर मोजण्यासारखी लोक आहेत की ज्यांनी, आमच्याकडे मराठी तुरपुळे नावाचे एक आहेत, त्यांनी ही कामं केली. तर ह्या शिलालेखांमध्ये त्यांचे काही होते मिराशी, वावी मिराशी, त्यांनी शिला राजवटीचा इतिहास आणि कोरीव लेख, आणि सातवहन आणि क्षत्रप राजवटीचा इतिहास आणि कोरीव लेख असं ह्या लेखांविषयी, शिलालेखांविषयी काम केलेलं आहे. आणि त्यानंतर मराठीमध्ये जैन परंपरेमध्ये नथुराम प्रेमी यांनी 850 लेखांचं विवरण केलेलं आहे, त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं आहे. आणि डॉक्टर गिरिनी यांनी जो 1908ला पहिल्यांदा शिलालेखांचं प्रकाशन केलं होतं, त्यामधल्या जैन शिलालेखांचा पुढं दुसरा आणि तिसरा भाग जो आहे तो विजयमूर्ती शास्त्री आणि गुलाबचंदजी चौधरी यांनी केलं. आणि त्याच्या पुढचे जे काम आहे जवळजवळ 654 चौथ्या भागामध्ये आणि 375 पाचव्या भागामध्ये शिलालेख काकांनी शोधून काढलेले आहे. आणि मगाशी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याचे संदर्भ दिलेले आहेत, त्याचा काळ दिलेला आहे. नुसताच शिलालेखाचा अर्थ नाही आहे, तर तो काळ पण लक्षात घेतलेला आहे, त्याचा पट आपल्या समोर उघडून दिलेला आहे. आणि मग ह्या सगळ्या शिलालेख संग्रहाच्या ज्या प्रस्तावना आहेत त्या प्रस्तावना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ही जवळजवळ 2500 वर्षामध्ये जैन मुनींचे काही संघ झाले, गण झाले, गच्छ झाले, त्या काळातले मुनी आणि आचार्य यांना मिळालेला राजाश्रय असेल,
जैन बौद्ध वैदिक वीरशैव शैव वैष्णव यांच्यातला वादविवाद असेल, हा नुसताच वादविवाद नाही तर तो रक्तरंजित पण वादविवाद आहे. म्हणजे आमच्या दक्षिण भारतामध्ये एक फार मोठा संघर्ष झाला, जैन आणि लिंगायतांचा संघर्ष. किती लाख लोक मारली? 8 लाख 10 लाख लोक एकमेकांची मारली. एवढा मोठा हा रक्तरंजित संघर्ष पण या जैन परंपरेचा आहे. त्याच्या काही नोंदी या सगळ्यामध्ये आणल्या. त्याच्याशिवाय त्या काळातल्या राजांची प्रशंसा, राजविस्तार आणि मग जी काही ऐतिहासिक साधने आहेत त्या साधनांमध्ये हे फार मोठं साधन काकांचं हे आहे, महत्वाचं आहे. याशिवाय तीर्थवंदना संग्रह त्यांचा तो खूप महत्वाचा आहे. या तीर्थवंदना संग्रहामध्ये दिगंबर संप्रदायाला 40 लेखकांनी केलेली तीर्थवंदना, त्याच्यामध्ये विशेषतः कवींद्र सेवक याची पण तीर्थवंदना आलेली आहे. हा एक फार महत्वाचा कवी आहे मराठीतला आणि 5व्या शतकापासून ते 19व्या शतकापर्यंत जवळजवळ 40 लेखक आहेत त्याच्यामध्ये. तीर्थवंदना हा जो प्रकार आहे तो फार क्वचित आहे बरं. म्हणजे अज्ञातांची एक तीर्थवंदना आहे मराठीमध्ये, त्याच्यामध्ये असं नोंदली. बाकी तीर्थवंदनावर कुणीच काही अभ्यास केलेला दिसत नाही. म्हणजे इतिहासाच्या संशोधनामध्ये सर या तीर्थवंदना फार महत्वाच्या ठरू शकतात, कारण या तीर्थवंदनामध्ये त्या ठिकाणाची माहिती आहे, त्या राजवटीची माहिती आहे, तिथल्या सगळ्या काही देणग्या आणि इतिहास जो आहे त्याची माहिती आहे. तीर्थवंदना संग्रह इतिहास अभ्यासाचं एक फार महत्वाचं साधन आहे. पण ते मला वाटते तुमच्या ऐतिहासिक साधनामध्ये त्याची नोंद नाही आहे. तर आमच्या साहित्यामध्ये असे तीर्थवंदना आहेत, म्हणजे पंढरी महात्म्य, सगळ्या संतांनी पंढरी महात्म्य लिहिलं आहे. किंवा हे आपले महानुभाव ते आपल्या गुरुचं चरित्र लिहिताना तीर्थाच्या नावाने लिहितात. म्हणजे सह्याद्री वर्णन, वृद्धिपूर वर्णन असं लिहितात आणि त्या तीर्थाचं महत्त्व सांगतात आणि त्यातूनही तिथला परिसर, इतिहास वगैरे पाहायला मिळतो. तर जैन धर्माचा भौगोलिक इतिहास केवळ जैन धर्माचाच नव्हे, भारताचा भौगोलिक इतिहास हा वेगळाच होता. म्हणजे आज आपल्याला स्वातंत्र्यानंतरच्या भारताचा भूगोल माहित आहे, पण त्याच्या आधीचा जो भौगोलिक इतिहास आहे तो या तीर्थवंदनामध्ये आपल्याला शोधता येतो. त्याचबरोबर म्हणजे मराठी साहित्य इतिहास लेखन जे आहे त्या इतिहास लेखनामध्ये काकांचं काम हे फार महत्वाचं आहे. तर तुम्हाला माहित आहे की जैन लोक साधारणतः भाषांतर युग सुरू झालं. तुम्ही मगाशी म्हणला की इथले ब्राह्मण सगळे ग्रंथ उतरून काढायला लागले, भाषांतर करायला लागले. पण आमचे लोक 70-80 वर्ष तयार नव्हते, छापायलाच तयार नव्हते, भाषांतर करायला तयार नव्हते. का तर ते अपवित्र होईल. 1884-85च्या दरम्यान काही लोकांनी हे प्रयत्न केले. त्याच्यामध्ये जैन बोधकनं पहिल्यांदा आपल्या अंकामध्ये काही छापले. आमच्याकडे बेळगावला कलंत्रे म्हणून एक होते, लक्षापती म्हणून एक होते, यांनी काही शिलाछाप, काही ग्रंथ छापले. त्यांच्या टीका झाल्या. त्यांनी ग्रंथ पवित्र केले, त्यांना बहिष्कृत केलं, पण सुरुवात केली. आणि मग हा मुद्रणाचा इतिहास सुरू आमच्याकडे झाला. त्याच्या आधी चौडे बंधू जे आहेत वर्ध्याचे, त्यांनी काही ग्रंथ संपादित केलेले आहेत. पण त्यानंतर म्हणजे ह्या जैन साहित्याचा इतिहास जो कुणाला माहीतच नव्हता. मुद्रणामध्येच हा इतिहास आला नव्हता, तर माहीत कसा असणार. 1898 साली विल्य भावे नावाचे एक विद्वान आहे, त्यानं महाराष्ट्रातल्या सगळ्या भक्ती संप्रदायाच्या परंपरांचा किंवा या संप्रदायांचा इतिहास लिहिला. मग त्यामध्ये वारकरी संप्रदायाचं साहित्य आलं, महानुभावांचं साहित्य आलं, सगळ्या संप्रदायांचं साहित्य नंतर येत गेलं. कुठंपर्यंत येत गेलं? 1962 पर्यंत जैन साहित्य मराठीत आहे हे माहीत नव्हतं. 1925 साली एक ग्रस्त आहेत ते शेषराव पारिश्वाड, सरांना माहीत असतील. शेषराव पारिश्वाडनी विविध ज्ञानविस्ताराच्या एका अंकामध्ये जैन साहित्याचा परिचयात्मक लेख लिहिला 1924च्या अंकामध्ये. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 25 वर्षानंतर काकांनी त्या मुद्द्याला हात. म्हणजे राची ढेरेचं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी नोंद केलेलं आहे की जोरापूरकर आणि अक्कोळे हे याच्या आधी 25 वर्ष कळलं होतं लोकांना जैन साहित्य आहे, तरी कोणी 25-30 वर्ष त्याच्याकडे बघितलं नव्हतं. काकाने लेख लिहिले युगवाणीमध्ये मराठीमध्ये, महाराष्ट्र साहित्य पत्रिकेमध्ये 1956ला त्यांनी लेख लिहिलाय मराठीतील जैनांचे वाङ्मय नावाचं. पुन्हा 1956ला मेथेकर नावाचे ग्रस्त आहेत, त्यांनी एक
दयासागराच्या हनुमान पुराणावर लिहिलाय. युगवाणीमध्ये गुणकीर्ती ज्याचं मी संपादन केलंय रामायणाचं, त्याचा परिचय काकाने युगवाणीच्या ग्रंथ या नियतकालिकात करून दिलाय. 1960 ला त्यांनी धर्मामृत गुणकीर्तीचं संपादित केलेलं आहे. 1965 ला विदर्भातली जैन परंपरा हा त्यांनी लेख लिहिलेला आहे. विशाल कीर्ती, अजित कीर्ती, दामाजी, साबाजी यांचा परिचय त्यांनी अशा अनेक याच्यामध्ये दिलेला आहे. आणि हे मराठी साहित्याचे अनेक खंड प्रकाशित होत होते. 1962 ला तुळपुळेने भावेंच्या त्या महाराष्ट्र सारस्वतला पुरवणी लावली आणि त्या पुरवणीमध्ये मग यांची नोंद होती. म्हणजे मराठीच्या मध्यवर्ती साहित्याला कळायला किती वर्ष गेली बघा. आणि आज मी असं दावा करतो की वारकरी संप्रदायाचं साहित्य आहे, महानुभाव साहित्य संप्रदायाचं साहित्य आहे, या साहित्याच्या संख्यात्मक बरोबरीनं जैनांचं साहित्य. म्हणून मला असं वाटतं की मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिताना आता म्हणजे मराठी वाङ्मयाचा इतिहास म्हणजे रुद्धिपूरचा इतिहास आहे, पंढरपूरचा इतिहास आहे, तो आता कारंजाचा इतिहास का होऊ नये. मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये रुद्धिपूर, पंढरपूर आणि कारंजा असं पण सेंटर व्हायला पाहिजे की ज्या वाङ्मयाच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या समृद्ध परंपरेची नोंद अद्याप घेतली नाही. आणि ती साधनं यांनी उपलब्ध करून दिलेली आहेत. ही दोन साधनं महत्वाची, म्हणजे जोरापूरकर काका आहेत आणि आमच्याकडे आखोळे, या दोघांनी मराठी साहित्यामध्ये एवढं मोठं काम केलं. दोघांनी पण मध्ययुगीन काळातले जवळजवळ 60 ते 70 नव्यानं लेखक शोधून काढले. मला सांगा, वारकरी संप्रदायामध्ये 70 लेखक सापडत नाही, महानुभावांच्या मध्ये 20 ते 25 लेखक सापडतात, पण जैनांच्या मध्ये 60 ते 70 लोक आहेत. आणि अजून त्यांनी सांगितलंय की 15व्या शतकाच्या अगोदरचे केवढे लोक आहेत हे माहितीच नाही आपल्याला. एवढ्या लोकांना म्हणजे इथं यांनी परिचय करून दिला आणि त्यांनी नोंदी केलेले काही अपरिचित कवी आहेत. मग त्यांचं काही सापडलं नाही त्यांना. त्याच्यामध्ये काही नावं त्यांनी गाठलेत की अंजनगावचे गंगाजी शिष्य नावाचे आहेत, नागेंद्र कीर्ती आहेत, विजय कीर्ती आहेत, देवेंद्र कीर्तींचे अनेक शिष्य आहेत दुसरे. त्याशिवाय गंगाजी ब्रह्मचारी, ब्रह्मय पंडित, शक्र कीर्ती. आमच्या भागामध्ये जिनसेन मठाचे काही परंपरेतले कवी आहेत, त्यातल्या एकच यांनी नोंद केली आहे जिनसेन भट्टारकांची. पण त्यांचे 4 शिष्य होते की त्यामध्ये शांतीसागर नावाचा एक शिष्य उगारमध्ये लिहित होता, नेमाप्पा नावाचा एक शिष्य ऐनापूरमध्ये लिहित होता. गिरीसूतचा यांनी उल्लेख केला आहे. त्या गिरीसूतच्या ठिकाणाबद्दल त्यांच्यात तो नक्की केला, तो इकडचा आहे, कवठे मंकाळकडचा कवी आहे आमच्याकडला. ब्रह्म भवसागर नावाचा आहे कवी, बापू नावाचा कवी आहे, ऋषिराज कवी आहे. हे नवीन कवी अनेक आहेत असे सापडतात. एवढंच नाही, गुजराती मधनं जी परंपरा मराठीत आलेली आहे असं काकांनी सांगितलंय की मराठी साहित्याची परंपरा ही गंगोत्री गुजरात मधनं आलेली आहे. गुजरात मधल्या श्वेतांबर परंपरेमध्ये अनेक मराठीत लिहिणारे जैन कवी आहेत. मध्यंतरी मी कोबा इथे गेलो आणि मराठी हस्तलिखितांची सूची बघितली तर त्याच्यामध्ये श्वेतांबर परंपरेत असणारे पण मराठीत लिहिणारे अनेक कवी आहेत. यांचा शोध पण अजून बाकी आहे. आणि असे हे सगळ्या या एकूण बृहत जैन इतिहासाला म्हणजे आता गुजरातमध्ये एक आमचं अर्गम स्पिरिच्युअल सेंटर नावाचे त्यांनी सुरू केलं. त्यांनी भारतातल्या सगळ्या साहित्याचं एकत्र केलं आहे. भारतातल्या सगळ्या साहित्याचा खंड करायचं चाललं आहे. आधुनिक आणि मध्ययुगीन आणि सगळे कोण कोण महत्वाचे कवी आहेत वगैरे, श्वेतांबर, दिगंबर, सगळ्या परंपरेत. सगळ्यात महत्वाची आता साहित्यावर चर्चा करता करता हा दिवस संपेल, मला वेळ संपत आली असेल तर अजून बरंच राहिलेलं आहे. तर ऐतिहासिक संशोधनातलं सगळ्यात महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आपण सर्वांनी, तुम्हाला माहिती आहे की मान्य पण केलं की भारतीय साहित्याचा इतिहास किंवा परंपरेचा इतिहास लिहित असताना आपल्या इतिहासामध्ये 63 सलाखा पुरुष महत्वाचे आहे, आमच्या आचार्यांची परंपरा महत्वाची, पण भट्टारकांची परंपरा महत्वाची होती. हे अधोरेखित पहिल्यांदा काकांनी केलेलं आहे. आणि जवळजवळ 1351 ते 1800 पर्यंत महाराष्ट्रातल्या मध्ययुगीन साहित्याचा, संस्कृतीचा आणि भूगोलाचा एक नवा पट आपल्या डोळ्यासमोर त्या ग्रंथामुळे उभा राहतो. म्हणजे ह्यांच्या अगोदर 1912 साली मला वाटते नथुराम प्रेमी यांनी एक निबंध लिहिला होता, भट्टारक नावाचा निबंध लिहिला होता. मराठीमध्ये तो
भाषांतरित केला, बाळगोंडा पाटील यांनी अनुवादित केलेला आहे. तर त्याच्यानंतर 1912 नंतर 1958ला यांनी हे संशोधन केलेलं आहे. आणि या ग्रंथामध्ये मला सर्वांना माहिती की 400 भट्टार, त्यांचे 175 शिष्य, त्यांचे 300 ग्रंथ, 90 मंदिरांचा उल्लेख, 31 जैन जातींचा उल्लेख, 100 शासकांचा उल्लेख आणि 200 रचनांचा उल्लेख मी माझं सांगितलं त्यांनीच नोंद केले. तर हे सगळं ऐतिहासिक मूल्य जे आहे एवढ्या लोकांचं, ते या ग्रंथाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे नंदी संघाचे आचार्य जे आहेत ते प्रभाचंद्र यांच्या दिल्ली गादीपासून ते राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि सगळा मध्य भारत, मध्ययुगीन काळातला भारताचा इतिहास, परंपरा आणि त्यांचा देशभर झालेला विस्तार, त्यांच्या गाद्या, त्यांचे संघ, त्यांचे गण, त्यांचे गच्छ आणि त्यांचे उपशाखा, त्यांचे मंडलाचार्य, या नुसत्या लोकांची यादी जरी केली आपण, त्या प्रत्येकाची एक 10-20 ओळीमध्ये माहिती गोळा केली, केवढा मोठा कोश तयार होईल. कोश एवढी. आणि मग ह्या त्यांनी हे नुसते सांगितले आज भट्टारक परंपरा आणि तेरापंथी, तुम्हाला माहित असेल आता केवढा मोठा संघर्ष. म्हणजे आमच्याकडे जर आता गावागावात हा संघर्ष सुरू आहे. खरं भट्टारकांचं काम काय आहे ते काकांनी तर अधोरेखित केले. भट्टारकांचं कार्य काय काय कार्य केले आहेत, त्यांचं मूर्ती स्थापनेचं कार्य, त्यांचं अभ्यासातलं कार्य, त्यांचं ग्रंथ रचनेचं कार्य, आणि मग त्यांचं सगळं म्हणजे त्यांनी निर्माण केलेल्या ग्रंथ, संस्कृती, समाजासाठी केलेलं काम. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भारतातनं वैदिकांशी लढाई करता करता बौद्ध संपून गेले, पण जैन काय संपले नाही. तर ते हे लढत होते सगळे की जे काकांनी शोधून काढले. हे सगळे गेली 500-700 वर्ष या लोकांशी लढा देत होते. म्हणजे तुमच्याकडं होम हवं नाही ना, आमच्याकडं होम हवं. तुमच्याकडं काय आहे अमुक तमुक कर्मकांड, आमच्याकडं पण कर्मकांड. व्रतकथांचा संग्रह संपादित केला. 5 व्रतकथा. किती व्रतकथा असाव्यात? तुमचे नथुसा पासुसा नावाचे घेतले आहेत बघा, 375 व्रतकथा संपादित केले होते. एवढ्या व्रतकथा लिहायचं कारण काय? ह्या लोकांनी, काकांनी पण 5 लोकांच्या व्रतकथा संपादित केल्या. ह्या सगळ्या व्रतकथांचा अभ्यास हा एक PhDचा अभ्यास आहे आपल्या मराठीतला, जैन व्रत कथांचा अभ्यास. आता ह्या व्रतकथा आणि त्याचा समाज याचं फार मोठं रिलेशन आहे. कारण भारतामध्ये एवढे संप्रदाय, एवढे धर्म, एवढे मठ, बाबा आणि बुवा झाले होते. हे कवींद्र सेवकने सुमती प्रकाश नावाचा ग्रंथ आहे बघा, त्या ग्रंथामध्ये ते त्या जटाधारी योग्यांच्या बरोबर कशी लढाई चालली होती आपल्या धर्माची, ती लढाई त्या ग्रंथामध्ये येते. ह्या सगळ्यांना वाचवण्यासाठी ह्या भट्टारकांनी जे काम केलेलं आहे त्याच्या सर्व नोंदी या भट्टारक संप्रदायाच्या पुस्तकामध्ये येतात. म्हणजे ह्या लोकांनी एवढंच काम केलं नाही. आज आमच्या कोल्हापूरच्या मठामध्ये 1800 हस्तलिखित आहेत. ताडपत्र्या जवळजवळ 1000 ताडपत्रे आहेत. हिथं तुमच्याकडेच आहे. म्हणजे हे वैभव, या तुमचं एवढं मोठं वैभव आहे ते, म्हणजे तुमच्याकडं नाही कुठली मोठी इन्स्टिट्यूट आणि मेडिकल कॉलेज नसेल, काय उपयोग नाही. तुम्ही जे जतन केलंय, जे हस्तलिखित जतन केलं आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला अजून आस्था आहे, ती फार महत्वाची. कारण या आस्थेशिवाय जैनांचं गेल्या 50 वर्षामध्ये जे नुकसान झालेलं, मगाशी सर सांगत होते की अमुक या लोकांनी एवढे हस्तलिखित जाळून टाकली, डंप केली, रद्दीत घातली. हा इतिहास बर्बादीचा इतिहास आहे आपला. तर ते सगळं यांनी नोंद केलेलं आहे. त्यांच्या संशोधनामध्ये बघेरवाल जातीचा इतिहास. आता सध्या ऐरणीय प्रश्न आहे जातींचं संरक्षण. परवा आमच्याकडे ते अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य आले होते आणि ते म्हणाले की जैन जातीचं सर्वेक्षण आहे. मध्यंतरी BJSनं असं केलं होतं पण त्यांचं काही सक्सेस झालं नाही. काकाने जे काम केलंय ते मॉडेल समोर ठेवायचं आणि जैनांच्या 128 जाती आहेत त्याचं सर्वेक्षण आपण जर केलं तर एक स्वतंत्र इतिहास मध्ययुगीन काळामध्ये भारताने विसरलेला आहे. आणि आता लोक आम्हाला जसं मुस्लिमांना पाकिस्तानला जावं म्हणतात तसं आम्हाला जैनांना कुठे जावं म्हणतात. अशा अवस्थेमध्ये एक काळ पूर्ण भारत जैनांचा होता. हा इतिहास पुन्हा आपल्याला सांगावा लागेल. हे सगळ्यात महत्वाचे कॉन्ट्रीब्युशन भट्टारक संप्रदाय या ग्रंथाच्या अनुषंगाने महत्वाचं आहे. काकांनी जी संपादनं केली आहेत, जी समीक्षा केलेली आहे फार महत्वाची.
स्वयंभू स्तोत्र, यशस्वी चिलक, ही यशोधर राजाची कथा किती भाषेत आहे? भारतातल्या सर्व भाषेमध्ये यशोधर राजाची कथा आहे. आणि ती अत्यंत महत्वाची आहे. ती नुसती कथा नाही, तर ती जैन फिलॉसॉफी सांगते, त्याच वेळा सगळा आचार सांगते. आणि ही अशा राजाची कथा काकाने संपादित केलेली आहे. त्याचबरोबर सगळ्यात मला त्यांची मी मराठीचा असल्यामुळे 2 संपादनं जी आवडलेली आहेत, ते गुणकीर्तीचं धर्मामृत. मराठी साहित्याचा इतिहास लिहिताना महानुभावांचं गद्य ते डायरेक्ट सर आमच्याकडे बकरीचं गद्यपर्यंत येतात. मधल्या काळामध्ये जैन लोक गद्य वाङ्मय लिहित होते. धर्मामृत हा मराठीला इतका सोपा, साध्या सोप्या भाषेतला गद्य ग्रंथ आहे. तो गद्य ग्रंथ काकांनी संपादित केला आहे. तो गुरु शिष्य संवादाचा असा तो ग्रंथ आहे. म्हणजे हा जो 1957 साली त्यांनी गुरु